तर विधान भवनामध्ये सभागृह सुरू असताना मोबाईलमध्ये पत्ते खेळत असल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्यात। माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांची आज भेट घेतली आणि यावेळेला अजित पवारांनी कोकाटेंवर प्रचंड नाराजी व्यक्त केली। तुमच्यामुळे सरकारची बदनामी होती असं अजित पवारांनी म्हटलंय, तर कोकाटेंचे कान टोचण्याचेही काम केलंय। तर कोकाटेंनी ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे। दरम्यान अजित पवारांच्या बैठकीनंतर कोकाटे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सहभागी झाले। त्यामुळे अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना फक्त तंबी देऊन सोडून दिलं का अशी चर्चा सध्या सुरू आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोकाटे पवार बैठकीतील इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे। माणिकराव कोकाटेंनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। यापुढे बोलताना काळजी घेईन असं कोकाटेंनी म्हटलंय। बोलताना भान ठेवत जा असा सज्जड दम अजित पवारांनी पुन्हा एकदा भरलाय। भविष्यात अशी वक्तव्य करणार नाही असं उत्तर यावर कोकाटेंनी दिलेलं आहे। तर तुमच्यामुळे पक्षाची बदनामी होतीये असं अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवार कोकाटेंमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली आणि त्यानंतर या दोघांमधला हा संवाद बाहेर आलाय।